नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। उंबरठा पूजनाची तयारी सुरू आहे माझी। बघा, उंबरठा पूजन करत आहे। आधी आपण छान सगळं ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे। हळदीने छान उंबरठा सारून घेतलेला आहे आणि आता सुंदर रांगोळी काढू आपण। उंबरठ्याचं पूजन केलं मी। रांगोळी काढून घेऊ। आपण उंबरठा पूजन का करतो? तर आपल्या घरामध्ये येणारा प्रत्येक जोडा म्हणा किंवा प्रत्येक व्यक्ती हा लक्ष्मीनारायणाच्या रूपामध्ये येते आणि त्याच्या स्वागतासाठी आपण उंबरठा पूजन करतो। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी हीच प्रत्येकाची इच्छा असते। त्यामुळे आपण आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवाप्रमाणे समजायचं आणि त्याकरता आपण उंबरठा पूजन करतो। तर सुरुवात दिवसाची उंबरठा पूजनाने झालेली आहे आणि आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलशाची स्थापना करूया। रांगोळी काढून घेतलेली आहे। याच्यावरती छान एखादं वस्त्र टाकायचं आणि लक्ष्मीनारायणाच्या फोटोची स्थापना करायची। हळदी, कुंकू, अक्षद आणि फूल वाहून आपण लक्ष्मीनारायणाची पूजा केलेली आहे आणि कलशाच्या खाली आपण धान्यचक्र काढू। याला कमळचक्र पण म्हणतात। 7 वेढे घ्यायचे आणि आता कलशाची पूजा। मुलींनी 5 वेड्या घालायच्या मुलीच्या आणि त्यानंतर आपण याच्यावरती आता छान स्वस्तिक काढू। घरामध्ये कुठलीही पूजा असली तर फार प्रसन्न वातावरण वाटते। आपण याच्यामध्ये जी रास घालतो तांदळाची, त्यातला एकही दाणा हा तुटलेला नसावा। दीप प्रज्वलन करून घेऊ। याच्या अक्षय कलशावरती आपण हळकंड, कमलगट्टा, एखादं नाणं, गोमती चक्र आणि कवडी ठेवलेली आहे आणि सोन्याचा तुकडा म्हणा किंवा तुमच्याजवळ अंगठी वगैरे असेल ती धूपदीप दाखवून अक्षदा, हळदी कुंकू वाहून आपण कलशाची पूजा केलेली आहे। आणि कलशाची पूजा करत असताना